वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। पोस्टमन या अनिता गैरे तुम्हीच? हो मीच. हे तुमचं पार्सल आणि इथे सही करा बघू. काय साडी बिडी मागवलीत की काय? अहो नाही, माझं परीक्षेचं किट आलंय अभ्यासाचं. हो का? हो. बरं बरं बरं, ठीक आहे, निघतो मी. काय बहिणी, बरं आहे ना? हो या. हो सदाभाऊ आलेत. या या सदाभाऊ या. बरेच दिवसांनी येणं केलं. नाही, अजून गावात पत्र वाटायचे आहेत. हे घे पत्र. हां, येतो वहिनी. अहो कोणाचं पत्र आलंय? ताईचं पत्र आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन येते ती महिनाभर राहायला. कशाला? हिथं आपल्याला पुरं होईना आणि त्या कशाला महिनाभर राहायला येत आहेत हिथं? असं काय करतेस? महिनाभर तर येणार आहे, त्यात काय होतंय? तुझं हे नेहमीच असतं, ती कायमची किटकिट. पोस्टमन, पान दे बघू. पान माझ्याकडे दोनच आहेत. दोन ना? तू एक ठेव, एक माना दे. एक तुम्हाला देतो, एक मला ठेव. हा घे. काको, दे. लेक कधी येणार आहे दे. तुझा? दे. भावा नोकरीला गेलाय ना, त्याला सुट्टी मिळेल तेव्हा येणार. येईल म्हणजे तो आला तर मला 10 रुपये मिळतील. काकू. हो काकू, हो. काय वाकाल शिवतीस की काय म्हणायची? वाकड शिवताय. मग काय मण्यात आले? अगं मनी ऑर्डर नाही आली, हा. पत्र आलंय. थांबा. वाच भावा, मला काय हो, वाचायचं? वाचतो ना. तीर्थरूप आई बाबांना नमस्कार. गेले 2-3 महिने तुला पैसे पाठवता आले नाहीत, तेव्हा अशीच काढवळ करू एखादा महिना काढ. मी मुंबईत आल्यावर सगळ्यांचे पैसे देईन असं म्हणतोय. असं म्हणतोय? 2 महिने काढवडच चालले. एक तर म्हातारा आजारी. वय, पण हे बघ, तू काय काळजी करू नकोस. हा, हे घे पैसे. अहो तुम्ही आम्हाला 2 महिने पैसे भागवता. असू दे बाय. सारखे तुमच्याकडून पैसे घेऊन माझ्या मुलाच्या डोसक्यावर बोजा होईल. ऐक,
असू दे ठेव. तुला कोणाकोणाचं खर्चाला होते. द्यायचं? तू काय कानमान करू नको. हा तुझा लेख आला म्हणून मुंबईतनं की मला पैसे दे, काळजी करू नको. हे पत्र पण ठेव जपून. हा मी येऊ. हो या. सदाभाऊ काकीला पैसे देतो आणि मना नाही. मला पत्र वाटायला द्यायचं. सदाभाऊ चला मी येतो. सदाभाऊ अरे आपली क्रिकेटची मॅच आहे. मी पण येतो. शिरगावची टीम पण येऊ शकते खेळायला. शिरगावची त्यानं पण येऊ दे खेळायला. ओ काका, सदाभाऊ आले होते का? नाही रे, बस तू येतील आता. काय रे, काय विशेष काय? काय रे, काय मयुंडर येणार आहे काय? नाही रे, बरेच दिवस झाले भेटले नाहीत ते. मला वाट बघतोय त्यांची. ओ राम भाऊ, दादा पानं द्या. किती घ्या 2. आणि पैसे? ठेवा मांडून, मिळाल्यावर देन. पैसे काय मी काय बुडवताय? सदाभाऊ अरे ते बघ, सदाभाऊ आले. सदाभाऊ आले. ओ सदाभाऊ थांबा ना. ओ सदाभाऊ, ओ काय सदाभाऊ. रे काय म्हणतोस? अहो माझं कॉल लेटर आलंय का? बघा ना, आलं असेल. नाही आलं रे. अहो आलं असेल, बघा तरी. आणि आलं की पहिल्यांदा तुझ्या घरी आणून देतो. तू अजिबात काळजी करू नको. जा जा आता. बर. काय हे अन्या काय मनात येणार होती काय? नोकरीचा कॉल येणार होता. अरे वा, येईल ना. मला 4 रुपये दे ना. इथं माझा नोकरीचा वांदा आहे आणि तुला 10 रुपये हवेत. ओस्मान, अरे बाबा सदा तू, अरे केवढा पाऊस पडतोय, घडघडतोय केवढा, आणि तू ह्या पावसात ना आलास. काय करणार? तुझ्यासाठी यायला पाहिजे ना. बस बस. बघ बाबा, भिजलास ना. हा, लाईट पण आताच गेला. बघ पावसाकडे पण बघवत नाही, एवढा पाऊस आहे. घे. अगं असू दे, ठेव. बाबा हा परतीचा पाऊस का काय म्हणतात ना दसऱ्याचा, तर दिवा बघितल्याशिवाय जायचा तेही नाही. बरोबर ना. पण तू एवढ्या पावसातनं कशाला यायचं बाबा? अगं तुझ्यासाठी यायला जावं, असं कसं? कसं काय, माझा काय कुठं लिहून ठेवलेला काय रे तुझ्या सरकारात? हा, तसं नाही. तुझ्या मालकाने देशासाठी बलिदान केलं आणि तुझ्या लेख देशासाठी सीमेवर रक्षण करतोय. होय रे बाबा. म्हणूनच तुझ्यासाठी यायला पाहिजे ना. 4 महिन्याचा होता पोटात, तेव्हा त्याचा बापूस केला. हा, काय कुठं मालकाला त्यानं बघितलेलं नाही, काय नाही. पण आता बापसाचा सपान पुरा करतोय ना रे माझा पोर. हे बघ, हे घे पैसे, मोजून घे. आता मोजून कशाला घ्याय हवं? तू देशील तर काय कमी हे तर देशील? झालं. आणि इथं अंगठा ठेव. घे बाबा घे. अरे ह्या महिने ऑर्डरी पाठवतो, पैशावर पैसा पाठवतो. गेल्या महिन्यात पैसा पाठवला आणि तो अजून संपला नाही. हे पैसे पाठवतो त्याच्या परीस 2 अक्षरा लिहित का नाही रे? तुझ्याकडनं वाचून नाही घे. अगं तो सीमेवर आहे, तिथं त्याच्यावर जबाबदारी आहे. त्याला वेळ मिळेल तेव्हा लिहील. चुकी आहेस ना मग तू. हा, आणि आम्ही आहेच की. येतो, काळजी करू नको. अरे त्या हन्नाचा लफडा चालू आहे. काय बोलतोस? हो मग. उगाच काहीतरी. अरे हा एक पलीकडल्या वाडीतली त्या. ती बघ, आपली पण चिठ्ठी आली पोस्टानं. चिठ्ठी आली रे चिठ्ठी आली रे, चिठ्ठी आली रे चिठ्ठी आली. चिठ्ठी आली. पाडशील की रे? काका माझं लव्ह लेटर आले का? ओ माझा आलाय का? माझा आलाय का? माझं लेटर
तुम्हाला काही कामधंदे आहेत की नाही हा? उगाच रोज रोज त्रास देताय मला. थांबा तुमच्या घरीच सांगतो. ओ देख चाचा भी आ गया. सलाम वालेकुम सदा भाऊ. सलाम वालेकुम. लड़के लोग ने तेरे को क्यों घेर के रखा है अरे रे? हर रोज तंग कर रहे, लव लेटर मांग रहे, लव लेटर. रोज तंग कर रहे मुझको रे चाचा. ए तुम लोग को क्या काम धंधा है कि नहीं? अरे ये अपने गांव में सुख दुख बांटता है. अरे परिंदा है वो परिंदा. चलो निकलो. ए चल निकल बदमाश कहीं के. ए तू क्या मेरा मुंह देख रहा है? चल वट. सदा भाऊ मेरा कुछ खत आया क्या रे? तेरा खत आया तो तेरे घर पे लाके देता ना. चिंता मत करो चाचा. चलो नमाज का टाइम हुआ है. अगं आमच्या पूजाचं लग्न ठरलंय. अगं बाई खरंच छान झालं. कुठला मुलगा? मुंबईचा आहे, बँकेत कामाला आहे. अरे वा छान झालं छान झालं. अगं बाई सदाभाऊ आली वाटतं. सदाभाऊ आमच्या पूजाचं लग्न ठरलं. हो का? 15 दिवसाने साखरपुडा आहे. बर. जेवायला यायचं बरं का? हो नक्की येतो वहिनी. फक्त तुम्ही जेवायला यांचं काय ऐकू नका. तुम्ही जेवायला या. आणि ह्याचं काय? ओ सदा भाऊ काय गप्पा मारताय? गावात पत्र वाटायची नाही का? हो वाटायचे मग येतो. हा सदा भाऊ 4 रुपये द्या. मी नंतर येतो. सदा मला गावात पत्र वाटायची. सदा भाऊ सदा भाऊ सदा भाऊ सदा भाऊ. उशीर झाला का शाळेत जायला? अरे वेळेवर जायचं शाळेत. चला. अरे कशाला पोस्टमन काकांना त्रास देता? त्यांना आधीच कामं किती असतात. अहो सर मुलांना नका ओरडू. अहो ती शाळेत येता येता घेऊन आलो त्यांना. त्यात काय? लाड करून ठेवले तुम्ही त्यांचे. ए उठ बेटा उतर की रे. हा शाळा आली. जा. काय माहिती आहे शाळेत येतच होतो. शाळेचं टपाल द्यायचं होतं. टपाल आलंय काय? हा हा तर एक टपाल घ्या. येतो. हा बर. पोस्टमन. अरे अहो काका एवढं काय झालं दचकायला? मीच आहे ना. तू तू आहेस? मग हे असं तोंडाला लावून काय बसलेस? एखादा घाबरेल ना. काका हे फेसपॅक आहे. याने चेहरा गोरावून सुंदर दिसतो. मला हिरोईनच व्हायचंय ना. होय काय? बर 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 ठीक आहे. म्हणजे तुला हिरोईन व्हायचंय वाटतं. हो मला गावातली पत्र वाटायचे.
पोस्टमन पोस्टमन. ओ काका तुम्ही हा अरे तुझे कॉल लेटर आलंय काय बोलताय खरंच? म्हणून पहिल्यांदा तुझ्याकडे कॉल लेटर घेऊन आलो. भरपूर उपकार झालेत तुमचे. असू दे असू दे, लोकांची पत्र वेळेत पोचवणं हे माझं कामच आहे. जा इंटरव्ह्यूला जा, नीट इंटरव्ह्यू दे आणि तुला नोकरी लागू. धन्यवाद काका. चल असू दे असू दे. आई बाबा मला कॉल आला. काय सदा भाऊ बरा आहे ना? बरं आहे. भावा कधी आलास मुंबईत ना? 8 दिवस झाले आलोय. घराचं काम काढलंय ना. वय काय? होय. बरं. येतो. आईची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे बरी आहे. चल हो येतो. ये मग. सुनीता आलात? मी तुम्हाला भाजी आणायला सांगितली होती, आणलीत का? सगळं काही धावपळीत विसरून गेलो. असू उद्या घेऊन येईन ना. असू दे, न आणते. मी उद्या जाते आणि आणते. बर ठीक आहे. असं तू जरा चहा ठेव जा. कधीही बघा, आनंदी आणि उत्साही चहा ठेवते. हा अगं लोकांनी दिलेलं प्रेम, दुसरं काय. सदा भाऊ सलाम वालेकुम. सलाम अलैकुम. अरे दिखतेच नहीं आजकल, है किधर? अरे इधर गाँव में. फिर दिखते नहीं. पहले कैसे हर रोज दिखते थे. पहले खत ज्यादा आता था, हाँ अब पोस्ट में खत कम आता है. ऐसे क्यों बाबा? अरे गांव में मोबाइल आ गए ना, इसके वास्ते हमारा काम कम हो गया. ऐसा है वह, तभी दिखता नहीं. अरे कभी कभी आया करो, मिला करो. हाँ हाँ जरूर जरूर. हाँ चलते हैं. चलो अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. पोस्टमन अरे हे पत्र घ्या तुम्ही. हा येतो. अरे देवा 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 काय झालं काय? देवा काय झालं काय? सिरियसच आहे ना? मग जाऊ उद्या आपण बघायला. अहो वहिनी काय झालं, एकदम रडायला का लागला? दादा सिरियस आहे. बघू बघू बघू. हे बघा हे बघा, दवाखान्यात आयसीयू मध्ये आहे तो. आलं लक्षात? हा तसंच चांगला आहे. तुम्ही उगाच काळजी करू नका. हे बाबा उद्या येणं घेऊन जा सकाळ. बघून या दवाखान्यात आपण. हे घ्या पत्र, काळजी करू नका. अहो, जेवायला वाढू का? मला भूक नाहीये. का हो असं करताय? काय झालंय? अहो गेले 15 दिवस बघतीये, तुम्ही नीट जेवत पण नाहीये. घरात आलं की बोलत पण नाही. असं का करता? काय झालंय? काही नाही ग. गेले 20 वर्ष या गावात इतकी पत्र येत होती की अख्खा दिवस देखील मला पुरत नव्हता. पण आता
अर्ध्या दिवसातच सगळी पत्र संपून जातात. काय हे? तसं काही नाही हो. आता मोबाईलचे दिवस आलेत ना, पत्रांची जागा मोबाईलनं घेतली. ते ठीक आहे ग, पण इतके दिवस या गावामध्ये पोस्टमन बद्दलचं लोकांनी केलेला आदर, दिलेलं प्रेम, त्यांच्या सुखदुःखात मिसळलेल्या हा जीव नाही ग. अहो, गावात मोबाईल आले त्यामुळे सर्व काही बोलणं मोबाईलवरच होतं आणि पत्रांची जागा आता मोबाईलनं घेतली आहे म्हणून. ते सगळं ठीक आहे ग, पण लोकांनी केलेलं प्रेम, लोकांनी दिलेला पोस्टमनला मान सन्मान, हा सगळा कमी होईल की काय? अहो, असं काहीच नाही होणार आहे. लोक कधीही विसरणार नाहीत. तुम्ही आधी जेवायला चला बघू. नमस्कार महाराज. या बसा. अरे सदाभाऊ, पहिल्यासारखी पत्र घेऊन येत नाहीस गावात, आहेस कुठे? अहो, पहिल्यासारखी पत्र पोस्टात येत नाही, आता सगळं मोबाईलवर होतं. तुमची पत्र आलेत म्हणून घेऊन आलो. ही बघा, 7-8 पत्र आहेत तुमची. बरं, ठीक आहे. अरे, मोबाईलचं बोलणं गरजेपुरतं, त्याला पत्राची सर थोडीच येणार आहे. मोबाईल काल परवा आला रे. हो, पण आमची सर्व हयात सुखसंदेश वाचण्यात आणि लिहिण्यात या पत्राद्वारेच गेली. मोबाईलमुळं पत्रव्यवहार कमी झाला आहे खरं, तरी प्रत्येकानं एकतरी पत्र लिहायला हवं. हो हो. महादेव, ती पत्र घेऊन ये इकडं जरा. काय दादा भाऊ, कसं बरं चाललंय ना आपलं आता? चाललंय तुमच्या आशीर्वादानं. द्या द्या त्यांना पत्र द्या. एवढी पत्र जाताना पोस्टात टाका. हो, बरं, येतो.